नमस्कार, मी गौरी किरण बोलते तारेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आजचा आपला हा भाग एकदम लय भारी होणार आहे, कारण या भागात काही भारी कलाकार मंडळी आपल्या सोबत गप्पा मारायला आहेत। माऊली हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय आणि याच चित्रपटाबद्दल गप्पा मारण्यासाठी माऊलीची कलाकार मंडळी आपल्या सोबत आहेत। रितेश देशमुख, जितेंद्र जोशी, संयमी खेर आणि सिद्धार्थ जाधव। तुम्हा सगळ्यांचं बोलते तारेमध्ये मनापासून स्वागत। थँक्यू सो मच। आणि नुकताच माऊली रिलीज झालाय, त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। थँक्यू। खूप चांगले फीडबॅक येत आहेत, खूप चांगले रिस्पॉन्स येतोय। मला वाटतं या इंटरव्ह्यूची सुरुवात मी रितेश सरांपासूनच करायला हवी। लय भारी आला आणि हिट झाला, लोकप्रिय झाला, लोकांना माऊली हे कॅरेक्टर आवडलं आणि आता पुन्हा एकदा माऊली आमच्या भेटीला आलेला आहे। सो तो माऊली आणि हा माऊली हा सारखा आहे की वेगळा आहे? चित्रपट वेगळे आहेत। हा माऊली लय भारी पार्ट 2 नाही आहे, पण हा माऊली 2.0 आहे। ह्यात वेगळा स्वॅग आहे। ह्या माऊलीमध्ये त्याचा ॲटिट्यूड हा वेगळा आहे आणि चित्रपटाची गोष्ट वेगळी आहे। त्यामुळे तुम्हाला तो माऊली जर आवडला असेल तर हा माऊली तुम्हाला नक्कीच आवडेल। पण सर, जेव्हा लय भारी झाला होता आणि तो ब्लॉकबस्टर झाला, तेव्हाच ठरलं होतं की माऊलीला पुन्हा आणायचं आहे, की हे अलीकडल्या काळात ठरलं की हा चित्रपट पुन्हा एकदा आपण केला पाहिजे? नाही, कसं आहे की आम्ही विचार केला तर की माऊली लय भारीनंतर दुसरा चित्रपट कोणता केला पाहिजे। आणि कसं आहे की मी माझ्या करिअरमध्ये बरेचसे कॉमेडी चित्रपट केले आहेत, मल्टीस्टारर्स केले आहेत, बिग बजेट फिल्म केलेले आहेत, पण लय भारी जो एक ॲक्शन ड्रामा जॉनर होता हा पहिलाच होता माझा। हिंदीमध्ये हा जॉनर मी अटेम्प्ट केला नव्हता आणि मराठीमध्ये पहिला होता। म्हणून जेव्हा मला विचार केला दुसरा चित्रपट कोणता करावा, तर आम्हाला वाटलं की त्याच जॉनरमध्ये अजून एक चित्रपट व्हायला हरकत नाही। म्हणून तो जॉनर डिसाईड केला पहिला आणि जॉनर डिसाईड केल्यानंतर नंतर एक गोष्ट डिसाईड झाली की अशा गोष्टीवर आपण चित्रपट बनवूया आणि त्या कॅरेक्टरचं नाव माऊली ठेवूया, कारण त्या कॅरेक्टरमध्ये सुद्धा तसाच स्वॅग आहे। तो कॅरेक्टर लय भारीच्या माऊलीसारखा नाही आहे, पण वेगळा आहे। त्याचा पण ॲटिट्यूड प्रचंड जो प्रोमोमध्ये तुम्हाला दिसतोय। तर हा विचार ह्याच्यामुळं केला नव्हता की लय भारी चालला आहे म्हणून त्यावेळेसच आपण ठरवू की माऊली करूया, नाही तसं नव्हतं। वेगळी गोष्ट डिसाईड झाली आणि त्यानंतर असं ठरवलं की ठीक आहे, ही करेक्ट गोष्ट आहे, याला आपण आता पुढे नेऊया आणि माऊली तयार झाला। आपल्यासारखा पोलीस जोवर वर्दीत आहे तोवर ठीक आहे, वर्दी नसली आपल्यासारखा टेरर कोण नाही। जितू सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही याआधी जेव्हा खलनायक केला होता प्रचंड तयारी केली होती, आम्हाला ती दिसली होती, आता पुन्हा एकदा तुम्ही खलनायक साकारताय, पण असं म्हणतात ना की हिरो कधी मोठा होतो जेव्हा त्याच्यासमोर एखादा विलन मोठा असतो। सो इथे हिरो मोठा आहेच माऊलीच्या रूपात, मग हा विलन मोठा करावा म्हणून काही स्पेशल तयारी किंवा काही गोष्टी तुम्ही केल्यात का? मी शारीरिक तयारी यावेळेला नाही केली, मागच्या वेळेला जेव्हा त्याची गरज होती तेव्हा ती ऑलरेडी झाली होती सर ती ऑलरेडी झाली होती। नाही, तुला टायमिंगचं नाही कळलं। मी ना मध्ये एका वेगळ्याच चित्रपटासाठी शारीरिक तयारी करत होतो, आता भाऊनी मला फोन केला, म्हणे यावं असं असं आहे विलन। म्हटलं जर तर मग सुपर विलन पाहिजे तर मग तशी माझी बॉडी नाही आता, कारण ते मी मध्ये व्यायाम वगैरे सोडला होता। तर ते म्हणाले की बरं हरकत नाही, तुम्ही ऐका तर करा। आणि जेव्हा मला सेटवर त्यांनी बघितलं पहिल्यांदा ते म्हणलं तुम्ही व्यायाम सोडला का? म्हटलं ना तुम्हाला मी शेपमध्ये नाही। अहो शेपमध्ये नाही म्हणजे एवढ्या आउट ऑफ शेप झालं असं नाही, हे ठीक आहे असं बोलतात, पण मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आमचं जेव्हा बोलणं झालं, कसं आहे की जो नाना लोंढे हा कॅरेक्टर आहे, इनफॅक्ट त्याच्या पर्सनॅलिटीसाठी हे असंच स्ट्रक्चर करेक्ट आहे। कारण काय, नाना लोंढेमध्ये एक माज आहे, एक ॲटिट्यूड, आणि नाना लोंढे ॲक्च्युली हे स्वतःचं वय प्ले करत नाहीत, त्या स्वतःच्या वयापेक्षा एक 10 वर्ष जास्त प्ले करत आहेत। तो जो ठहराव आहे ना त्या बॉडीमध्ये आणि बॉडी लँग्वेजमध्ये आला पाहिजे। आणि मी यांना सांगितलं की मला चांगला बॉडी असलेल्या ॲक्टरपेक्षा चांगला ॲक्टर पाहिजे, म्हणजे तुम्ही आहात। काय साहेब, गावात रेंज येत नाही आणि तुम्ही देव आणायला निघाले। इथनं पुढं या गावात माऊली म्हणलं का डोळ्यात भक्ती नाही, भीतीच येणार। याची तयारी एकच विविध पातळ्यांवर करावी लागली। एकच तयारी करून, म्हणजे तो कसा बोलेल, कसा असेल, त्याच्या सवयी काय असतील याचा विचार केला होता आदित्य बरोबर आणि क्षितिज पटवर्धन जो लेखक आहे त्याच्याबरोबर। परंतु
त्या सीनला ना आदित्य सरपोतदारचं कसं आहे, तो क्लॅरिटी आहे त्याला भयंकर, म्हणजे ॲक्टरपेक्षाही जास्त. त्याला माहिती आहे की हा विलन मला असा पाहिजे. त्याच्या सवयी, त्याच्या एकंदरीत लकबी मी घेतलेल्या होत्या, त्यामुळे काही काही गोष्टी मला क्लिअर होत्या. पण तो म्हणायचा की त्यावेळेला नाही, हे असं नाही, हे वेगळ्या पद्धतीने मला वर्कआउट करायला हवं आहे. म्हणजे ना एका पॉईंटला रितेश भाऊसुद्धा म्हणाले होते की काय विलन आहे ना तो, पहिल्या भेटीत येतो ना, यांनी सांगितलं पहिल्या भेटीत तो काय करेल, भाऊ तुम्हाला काय वाटतं, अंगावर येईल, आजूबाजूला फिरेल, काय करेल. आणि आम्ही ना सहज, यांचं शूटिंग संपलं होतं, मी मेकअप ट्रायल चालली होती माझी, आणि आम्ही उभ्या काहीतरी एक सीन केला, उभ्या मला तो सीन आठवतो. आणि तो काही शूट नव्हता करत, आम्ही दोघंच खेळून बघत होतो. पहिल्यांदा मी काही कधी काम केलेलं नाही, माणूस म्हणा माहिती आहे माणूस म्हणून काय, अभिनेता म्हणून मी काम पाहिलं आहे, पण को ॲक्टर म्हणून काय आहे, एनर्जी दोघांची एकमेकांबरोबर मॅच होते, ते करून बघितलं. आदित्य कसं आहे, आदित्य सरते शेवटी असं दाखवतो की दोघांचं ऐकतो आहे, पण तो ऐकतो स्वतःचंच, आणि आम्हीसुद्धा तसंच ऐकतो. प्रत्येक सीनला तो काहीतरी एक ट्विस्ट काढायचा, काहीतरी त्याला पटायचं, काही पटायचं नाही. 4 गोष्टी पटायच्या तर 2 गोष्टी पटायच्या नाहीत, 2 गोष्टी पटायच्या 4 पटायच्या नाहीत. असं कधीही झालं नाही की कुठलाही एक माझा सीन होता तो असा मी गेलो असा केला आणि तो स्मूथली झाला आहे, एकदाही झाला नाही. तो पर्टिक्युलर लुक, आदित्य खरं तर मास्तर आहे, माझ्या बाबतीत तरी तो मास्तर होता. हे असं, हे इथे बघ, इथून बघ, हे असं कर, सो इट इज. मी आदित्यला सरेंडर झालो, हीच माझी तयारी. जितू सर, काटेकर ही भूमिका भारतात नाही तर भारताबाहेर सुद्धा लोकप्रिय झाली नेटफ्लिक्समुळे. हे मला आत्ताच कळतंय. नाही, त्याचं रिझन की काटेकर ही अशी चटका लावून जाणारी एक भूमिका होती, आणि आता याच्या एकदम विरुद्ध विलन साकारताय, पण फॅन तेच आहेत. सो या फॅन्सचे आता काय रिएक्शन्स आहेत तुमचा हा नवीन अवतार पाहिल्यानंतर? मी ना खरं आम्ही जे काही असतो किंवा आपण सगळेच, हा व्यवसाय आहे, त्यामुळे लोकांना जर आपण आवडलो तर आपण असतो, लोकांना जर आपण आवडणं बंद झालं तर आपण नसणार आहोत, बरोबर ना. परंतु इथे असे अनेक कलाकार पाहिले गेलेत, मी माझ्याकडनं मी पाहिले, की लोकांना आवडतं म्हणून ते तसं करत राहिले, आणि एका पॉईंट नंतर ते जमा झाले, म्हणजे हां जमा झाले, ते त्याच भूमिका किंवा जमा झाले, पैसे कमवले त्यांनी, घरं बिरं बांधली, पण जमा झाले. आणि मला असं वाटतं की आर्टिस्ट, माझ्यासारखा आर्टिस्ट तरी, तो पैशाशिवाय जगू शकेल कदाचित, कमी पैसे, पण कामाशिवाय नाही जगू शकणार. कारण मला स्वतःचा खूप लवकर कंटाळा येतो. त्यामुळे मला काटेकर हां आता कौतुकात भास झाला होता मला. आता पुढे काय, मला आता माझा काय नाना दिसतोय. माऊली समोर मान खाली आणि मास घरी, तुझ्या आधी तुझी भीती संपवणार. आणि दुसरं काय माहिती आहे, प्रेपरेशन, ॲक्टरची प्रेपरेशन कशी असली पाहिजे, म्हणजे हे शिकण्यासारखं आहे. की मला जेव्हा एखादा कॅरेक्टर मिळतो आणि लिहिलेलं असतं की असं आहे, तर मी 3-4 गोष्टी विचारतो डिरेक्टरला, रायटरला, की बाबा आता माऊली असेल, ह्याला कुठले जोक्स आवडतात. जोक्स स्क्रिप्ट्समध्ये नाही आहेत, हा कधी हसतो, हसला तर किती हसतो. कारण काय, एखादा व्यक्ती कुठल्या गोष्टीवर किती हसतो याच्यावरून त्याची पर्सनॅलिटी आपल्याला कळते. हे माझं मी स्वतःच डिसाईड केलं की मला ह्या गोष्टी लागतात. यांचं एक वेगळं होतं. मला आठवतं यांनी कॅरेक्टर ऐकलं, स्क्रिप्ट ओके केली. नंतर मला एक रात्री फोन आला, आदित्य आणि क्षितिज, आणि आम्ही तिघं कॉन्फरन्सवर होतो. ते म्हणे की जितून एक गोष्ट मागितली आहे तर काय करायचं त्याचं. म्हणजे काय मागितलं, तर ते म्हणाले नाना लोंढीची सुरुवात होते इंट्रोडक्शन, टेरर, आणि पुढे जे होणार आहे ते स्क्रिप्टमध्ये. पण नाना लोंढीचं चाइल्डहुड काय, माऊलीचं चाइल्डहुड आहे, पण लहानपण काय, हा कुठं जगला, ह्याचे आई वडील काय होते, ह्यांची बॅकस्टोरी काय, मग ह्याचा चित्रपटात काही संबंध नाही, पण नाना लोंढीशी संबंध आहे. पण ही जी गोष्ट आहे की त्या कॅरेक्टरचा जन्म कुठून झाला, तो कुठल्या प्रवासातून गेला आहे जो तो असा झाला आहे, तो जर एखाद्या गावात त्याची दहशत आहे, तिथे यायला कुठेतरी त्याच्या बालपणापासून बदल झाला असेल, ती बदल किंवा चेंज होणारी घटना कुठली आहे, असा प्रवास आपण घेतो ज्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या दिशेला जातो. ती दिशा बदलणारी घटना ही कोणती आहे आणि का झालं, कसं झालं, तो जो अभ्यास आहे तो खरंच उत्तम आहे. म्हणजे ते ह्यांच्याकडून मी शिकलो. गावात समधे म्हणतायत तुमच्यासारखा माऊली असेल तर प्रत्येक गावाचं पंढरपूर होईल. जनरली विलन वगैरे जे असतात ते असे तंग तत आणि ते असे वगैरे, ह्याला हा निर्व्यसनी आहे. निर्व्यसनी म्हणजे तंबाखू वगैरे खात होतो, आणि एका कुकर्म करणाऱ्या माणसाला बाईचं व्यसन नाही, मग असं का असावं, म्हणून मग मी आणि क्षितिज त्या बालपणात जाऊ लागलो. आणि मग आम्ही काय काय केलं होतं त्याच्यातनं मग ते. आणि मग जी माणसं अशी असतात ना ज्यांना कसलंच व्यसन नसतं, आणि जेव्हा कसलंच व्यसन नसतं आणि माणुसकी पण नसेल,
मग काय होऊ शकतं माणसाचं, तर मग तो नाना लोंढे नाना होतो. लोंढे. आय थिंक लवकरच फॅन पेज नाना लोंढेंचं पण तयार होईल असं मला काय वाटतं. कुणाच होऊ नये, फक्त माऊलीच व्हावं. कारण नाही नाही होऊ द्या. नाही नाही नाना लोंढेचं कशाला व्हायला पाहिजे. नाना लोंढेच्या नावावर एक चित्रपट काढतो ना मी. तोच आपला तोच जोक. नाना हा बँकेत मॅनेजर असतो आणि त्याला सांगतात नाना लोन दे. या उत्तम जोकवर इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बोलते तारे. वा